नेरळ साई मंदिर येथील 3 दुकाने तोडण्यात आले। त्यावेळी संध्या कल्पेश विर्ले येथे आल्या। आमच्यावरच अन्याय का करतात? या साई मंदिर परिसरातील सर्व दुकाने अनधिकृत आहेत। ही वेळ आमच्यावरतीच का? व्हिडिओ साहेबाले म्हणतो कधी थांबलं तर थोड्या वेळ ते चालू आहे। त्याच्यात पण माझं तुम्हाला सांगतो का सध्या तुमचं त्यांच्या याच्यानी कारवाई समाधान आहे, पण 15 दिवसात त्यांनी 20 दिवसात त्यांनी ते महिन्याचाच पण ते मला तसं लेखी पत्र देतील। आता जे ते आता बोलले तसं लेखी पत्र दिलं, आजची मिटिंग असं आहे आणि मग त्याच्यावरती कारवाई। मग दुसरी गोष्ट अशी बोलले तर आत्ताच्या 5 नोटिसा त्यांनी दिलं त्याच्यावरती आम्ही तत्काळ कारवाई करतो, तशी त्यांनी कारवाई करायला घेतली। पण जे बांधकाम इथलं होतं ते त्याच्यानंतर इकडे काही कुणाला दिलं नव्हती जाते तर ते आता करणार आहे, तर ते आताच करतात तर मी अजून बसून राहतोय आणि त्याच्यामध्ये हे बांधकाम जे तोडलंय हे जे सांगतायत अनधिकृत आहे म्हणून, पण हे इथं जे सगळे जे गाळे आहेत ते सगळेच अनधिकृत आहेत ना। मग आमच्याच ह्याच्यावर का आमचंच का साफ करण्यात आलं? ती सुरुवातीपासून सुरुवात करायची होती ना। नाही, कुठलीही नोटीस आलेली नाहीये आम्हाला। प्रशासनाने आम्हाला कुठल्याही प्रकारची नोटीस न नोटीस देता किंवा सूचना न देता येऊन आमच्या न कळत जे बांधकाम आज तोडण्यात आलेलं आहे याला जिम्मेदार विजय रामचंद्र आघारे आहे, त्यांनी हा उपोषण केला होता। माझा एवढंच प्रतिबंध की माझा एक प्रश्न आहे त्यांना की हा जो उपोषण होता हा फक्त माझ्या एखाद्या प्रॉपर्टी करिताच होता का? नोटीस जी आहे अनधिकृत बांधकामाची इथे संपूर्ण साई मंदिरच्या गाल्यानं आहे, तर मग याच्यामध्ये फक्त आम्हीच का? म्हणजे आपण करता येतं गोरगरिबावर अन्याय काय असा होतो? तर माझं म्हणणं असं आहे, आता समजा विजय आघाडीच्या जोडीला अनेक लोक बसली होती, त्यांचे सुद्धा गाले तिथे विजय आघाडीला चांगल्या प्रकारे ओळखतो म्हणून त्यांच्या गाल्यानं हात लावण्यात नाही आला। म्हणजे एक्झाम्पल झाला का आता तुम्ही पकडून झाला हे गाणे पण सामने समोर दिसत आहेत तुम्हाला का? ते पण अनधिकृत गाणे, त्याच्यात संतोष विर्लेचा बिन गाला आहे, तिकडे पुढे अजून ते गाले त्यांचे ते जवळ मांडीला मांडी लावून बसलं म्हणजे ते त्यांचे भाऊबंद वगैरे त्यांच्या त्याने गाला तोडला आमचं का? आणि राहिली गोष्ट ऍक्च्युली प्रशासनाला हे सुद्धा माहीत नव्हतं की हे बांधकाम जे झालं होतं हे भारतात माझ्याकडून आम्ही विकत घेतलं होतं। माझी मिसेस ही काम करून साई हॉस्पिटलला काम करून 5-5 हजार रुपये जमा करून आम्ही प्रॉपर्टी घेतली होती। आज आमचं एवढ्या प्रकारे नुकसान झालं, याला जिम्मेदार कोण? नुकसान झालंय किंवा बांधकाम तोडलेलं आहे याच्या संदर्भात तुम्ही कुठल्या प्रकारची तक्रार? आम्ही नक्कीच मग जे पण इथे आले होते कर्मचारी ते म्हणजे पोलीस निरीक्षक असतील किंवा अजून ते दुसरे जे साहेब आले होते हे तोडण्यासाठी म्हणजे हे करायला, आम्ही त्यांच्या विरोधात नक्कीच कारवाई करण्याचा प्रयत्न करू। कारण की आम्हाला न कळता आणि प्रशासनाने कुठल्या प्रकारची नोटीस न देता म्हणजे असंच नाही उतारा हा माझ्या मिसेसच्या नावाचे सांगतो। आणि विजय आघारे यांनी काय केलेलं आहे महत्वाचं म्हणजे माझी बायको ही जय भीम जातीची आहे, त्याच्या मुलं आणि त्यांनी काय केलं की हा त्याच्या अनेक प्रकारचे म्हणजे तुमच्या गावात माणसं म्हणजे भाऊबंदकी असतील किंवा काय, माझ्या मिसेसने ऑलरेडी 5 वर्षापूर्वी अॅट्रॉसिटी दाखल केली होती। तो राग मनात ठेवून आता मला तुम्ही एक गोष्ट सांगा, साई मंदिरला अनधिकृत काम एकच आहे का? तो राग मनात ठेवून त्यांनी कुठेतरी वचपा करण्याचा प्रयत्न करून माझे गाले तोडण्यात आलेले आहेत। माझा खूप प्रकारे मोठा नुकसान झालेला आहे। वैयक्तिक तुमच्यावर जाणून बुजून कारण आम्ही ज्या वेळेस मला शिवीगाळ केली होती 5 वर्षापूर्वी, तर माझ्या मिस्टरांना पण मारहाण केली होती, त्यावेळेस मी त्यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल केली होती। म्हणजे मला त्यांनी जातीवरनं शिवी दिली होती म्हणून मी अॅट्रॉसिटी केली होती आणि तो राग मनात धरून कदाचित हे करत असतील असं मला वाटतंय। या संदर्भात आता तुम्ही तक्रारी करणार आहात का? आणि त्यांना एवढं का म्हणजे आमच्या जातीबद्दल एवढं काय हे आहे? जेव्हा महेश सरपंच विर्ले त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी भूमिपूजन केलं होतं, त्यावेळेसही त्यांनी ते बांधकाम बंद करायला सांगितलं।
आणि हे म्हणजे आमच्या जातीवरून एवढा का तिरस्कार आहे त्यांना? मी एक जयभीमवाले आहे म्हणून असं करतायत का ते?